नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही भरती आहे। सोलापूर या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला इथे 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा, परीक्षा न देता मिळेल नोकरी, हो खरं आहे। कुठल्याही प्रकारची इथे लेखी प्रकारची परीक्षा होणार नाहीये। डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू किंवा मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। तर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, NHM सोलापूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरीचे नाव काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत तुम्हाला इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची आवश्यकता नाही आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर बघा, अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी बघा, खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला अर्ज फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार कशा आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे बघा, अर्ज ही सुरुवात झालेली आहे अर्ज करायला। अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठे आहे, सोलापूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे। त्यानंतर बघूया आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर इथून सोलापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, उपजिल्हा रुग्णस्तरीय आणि ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर राबवण्यात येत असलेल्या विविध योजनेअंतर्गत 7 संवर्गातील रिक्त पदे 21 रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। बघा, 21 पदासाठी इथे भरती होणार आहे। सदरील पदे ही कंत्राटी स्वरूपाची आणि करार तत्वावरील आहेत। त्यानंतर बघा इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। पदाचे नाव, पदाचे उपनाव, रिक्त पदसंख्या आणि शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदाचे मानदंड, एकूण रिक्त जागा, सामाजिक आरक्षण आणि नियुक्तीचे ठिकाण अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। बघा, फर्स्ट आहे विशेषतज्ञ यांच्यासाठी बघा, सर्जन यांच्यासाठी 1, फिजिशियन यांच्यासाठी 1, फिजिशियन यांच्यासाठी 1, फिजिशियन यांच्यासाठी 1, ENT सर्जन यांच्यासाठी 1 अशा पद्धतीने एक जागा आहेत। आणि बघा, सर्जनसाठी MS जनरल सर्जरी DNB असेल, त्यानंतर MD मेडिसिन असेल किंवा ENT सर्जनसाठी MS ENT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 75,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे आणि इथे रिक्त जागा किती आहेत, 5 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा, आरक्षण कुठल्या प्रवर्गासाठी असणार आहे, इमा व साठी 2, अधुगसाठी 2 आणि साठी 1 अशा पद्धतीने इथे जागा असणार आहेत आणि नियुक्ती कुठे केली जाणार आहे ही सुद्धा माहिती आहे, तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर आहे बघा, वैद्यकीय अधिकारी MBBS यांच्यासाठी सुद्धा इथे 7 जागा आहेत।
त्यानंतर बघा तुम्हाला इथे एज्युकेशन काय लागणार आहे, MBBS विथ व्हॅलिड काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन लागणार आहे. इथे कुठल्या स्पेसिफिक फील्डमध्ये MBBS पाहिजे ते सुद्धा माहिती दिलेली आहे. 7 जागांसाठी इथे भरती होणार आहे. एज्युकेशन MBBS विथ रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर विजा अ साठी 1, भज ब साठी 1, इमाव साठी 2, आदुग साठी 2 आणि सा सो मा यांच्यासाठी 1 अशा पद्धतीने इथे जागा आहेत. आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुमची नियुक्ती केली जाणार आहे ती सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा ऑडिओलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. ऑडिओलॉजिस्टसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे बघा, तुम्हाला इथे डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट म्हणजे तुमचं डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट झाले पाहिजे आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि इथं 25,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा अर्जासाठी 1 आणि राखीवसाठी 1 अशा पद्धतीचे 2 जागा आहेत. त्यानंतर जिल्हा रुग्णालयावर तुमची नियुक्ती केली जाणार आहे. श्रवणक्षम प्रशिक्षण यांच्यासाठी इथे जागा आहेत. 1 जागा आहे. पॅरामेडिकल हिअरिंग इन्स्ट्रक्टर यांच्यासाठी ही जागा आहे. ग्रॅज्युएशन डिग्री रिलिव्हंट कोर्स अँड व्हॅलिड काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि इथे ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे रिझर्व नाही आहे कुठल्याही कॅटेगरीसाठी तर इथे तुम्ही अर्ज करू शकता. आणि तुमची नियुक्ती कुठे केली जाणार आहे ही सुद्धा माहिती दिलेली आहे. सायकॅट्रिक नर्स यांच्यासाठी जागा आहे. 1 जागा आहे. आणि त्यानंतर बघा GNM BSc नर्सिंग विथ सर्टिफिकेट असेल इन सायकॅट्रिक फॉर्म रिफ्टेड इन्स्टिट्यूटमध्ये जर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुमची डिग्री केलेली असेल त्यानंतर सर्टिफिकेट इन सायकॅट्रिकमध्ये असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे बघा कोणत्याही प्रवर्ग म्हणजे इथे रिझर्व नाही आहे कुठल्याही प्रवर्गासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर कुठे नियुक्ती केली जाणार आहे ही सुद्धा माहिती दिलेली आहे. तंत्रज्ञ डेंटल हायजिनिस्ट आणि ऑडिओमेट्रिक असिस्टंट यांच्यासाठी इथं जागा आहेत. 3 जागा आहेत. डिप्लोमा इन ओरल हायजीन काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन ही डेंटल हायजीनसाठी लागणार आहे. ऑडिओमेट्रिक असिस्टंट यांच्यासाठी डिप्लोमा इन ऑडिओलॉजी विथ काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. रिझर्व म्हणजे तुम्हाला कुठं नियुक्ती केली जाणार आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा नेक्स्ट पद आहे जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक यांच्यासाठी ही जागा आहे. ब्लॉक फॅसिलिटेटर आणि इथे 2 जागा आहेत. एनी ग्रॅज्युएट विथ MSc आणि तुम्हाला इथे असं एज्युकेशन लागणार आहे. त्यानंतर मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग सुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर MSIT सुद्धा इथे लागणार आहे. कोणत्याही प्रवर्गामधून तुम्ही असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि कुठल्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे ती सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा अटी व शर्ती सुद्धा इथे देण्यात आलेल्या आहेत. ही संपूर्ण म्हणजे कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत आणि एकत्रित मानधनावरील पदे आहेत हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. 11 महिने 29 दिवसांचा तुम्हाला इथे कंत्राटी स्वरूपाची नियुक्ती केली जाणार आहे. याच कालावधीमध्ये तुमची फक्त 11 महिने 29 दिवसासाठीच नियुक्ती केली जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. विभागाकडून 4/3/2025 ते 12/3/2025 पर्यंत सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही इथे अर्ज करू शकता. आरोग्य विभाग कुठं अर्ज करायचा आहे तुम्हाला, व्यवस्थापक कक्षा राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी तुम्ही इथे अर्ज करू शकता. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने इथे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथे अर्ज शुल्क सुद्धा लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आणि अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क लागणार आहे. आणि ती अर्ज शुल्क कुठल्या नावाने काढायचं, डिमांड ड्राफ्टने तुम्ही इथे अर्ज शुल्क काढू शकता. आणि म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे करायचं आहे. त्यानंतर बघा डिमांड ड्राफ्ट कुठल्या नावाने करायचं आहे, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेट हेल्थ अँड वेलफेअर फॅमिली या अंतर्गत तुम्ही इथे म्हणजे डिमांड ड्राफ्ट करू शकता. सोलापूर या तुम्हाला नावानं DD काढायचं आहे. त्यानंतर संपूर्ण नावे DD काढू शकता. आणि त्यानंतर संपूर्ण तुम्ही जे ड्राफ्ट आहे त्याच्या मागं तुम्हाला संपूर्ण नाव, अर्जदाराचे स्वाक्षरी ही संपूर्ण माहिती फिलअप करून तुम्ही अर्ज भरू शकता. डिमांड ड्राफ्ट सुद्धा त्याला लावायचा आहे, जो तुमचा फॉर्म आहे त्याला तुम्ही लावू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, ही सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा अर्ज कशा पद्धतीने भरायचं ही माहिती आपण इथे पाहणार आहोत. अर्ज कशा पद्धतीने भरायचा आणि अर्जामध्ये काय माहिती टाकायची ही संपूर्ण सविस्तर माहिती मी इथे तुम्हाला सांगणार आहे. बघा इथे तुम्ही फोटो लावायचा आहे. त्यानंतर पदाचे नाव, कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय, कुठल्या पद क्रमांकाचं पोस्ट आहे जे तुम्ही अप्लाय करताय, बँकेचे नाव, DD क्रमांक आणि DDची रक्कम, तुम्ही किती DD भरलेला आहेत आणि DDचे
नाव तुम्ही इथे टाकू शकता। उमेदवाराचे नाव बघा, तुम्हाला इथे उमेदवाराचे नाव टाकायचं आहे, कॅन्डिडेट इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमध्ये बदल असेल नावामध्ये ते सुद्धा टाकायचं आहे, वडिलाचे संपूर्ण नाव, पतीचे नाव, उमेदवाराची जन्मतारीख बघा, तुमचा जन्म कुठल्या तारखेला झालेला आहे ते तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर बघा आणि ज्या दिवशी फॉर्म भरताय त्या दिवशीपर्यंत तुमचं वय किती आहे ते सुद्धा टाकू शकता। उमेदवाराचा पत्ता तुम्हाला इथे पत्ता टाकायचा आहे, ईमेल आयडी सुद्धा इथे टाकू शकता। अर्जदाराचा रहिवासी असेल आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही टाकू शकता। अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे टाकू शकता, म्हणजे तुम्ही चुकीचे टाकू शकत नाही। जो आहे त्या पर्यायावर तुम्ही राईट करू शकता किंवा रेग मारू शकता। जातीचा प्रवर्ग, जातीचे नाव आणि अर्जदारात करत असली म्हणजे तुम्ही कुठल्या रिझर्व कॅटेगरीमधून अर्ज करताय ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे इथे नाव, अविवाहित असेल तर ते सुद्धा इथे टाकायचं आहे किंवा नाही। त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, डिप्लोमा ITI झाला असेल तर ते कुठं झालेलं आहे, कुठल्या बोर्डमध्ये झालेलं आहे, उत्तीर्ण गुण आणि मिळालेले गुण आणि टक्केवारी तुम्ही इथे टाकू शकता। आणि पदवी, डिग्रीधारक ज्यांची डिग्री झालेली आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे। त्यानंतर पदव्युत्तर पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते सुद्धा विद्यार्थी इथे टाकू शकतात। त्यानंतर बघा तुमचं इतर एज्युकेशन काय झालेलं आहे, MSc झालेली आहे का, टायपिंग झालेली आहे का, ती सुद्धा इथे माहिती टाकायची आहे। त्यानंतर बघा तुम्ही अनुभव कुठे घेतलेला आहे, तुम्ही कुठे काम केलेलं आहे, कुठल्या संस्थेमध्ये, कार्यालयामध्ये ते लिहायचं आहे। धारण केलेले पद कुठल्या पदावर केलेले आहेत आणि किती दिवस म्हणजे किती वर्ष, महिने आणि दिवस केलात हे सुद्धा इथे टाकू शकता। त्यानंतर बघा तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडणार आहात ते सुद्धा इथे नाव लिहायचे, कुठले कुठे जोडलेले आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीचे इथे डिक्लेरेशन फॉर्म आहे, तो वाचून घ्या। आणि त्यानंतर बघा इथे दिनांक टाकून अर्जदाराची स्वाक्षरी आणि नाव लिहून तुम्ही अर्ज हा PDF काढून, म्हणजे तुम्ही अर्ज हा आधी डाउनलोड करा, त्यानंतर PDF काढा, म्हणजे काढून त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करा, त्यानंतर तुम्ही ते अर्ज करू शकता। अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स जोडायचे, त्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट करू शकता। बघा इथे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, तुमचे इथे नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव, वय, वर्ष राहणार आणि तुम्ही कुठल्या पदासाठी इथे दाखल करताय ते सुद्धा लिहायचं आहे। अशा पद्धतीने हे फॉर्म भरून तुम्ही प्रिंट काढून फॉर्म भरू शकता। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।